हाय मित्रांनो, आज आपण आलो होतो सी एस टीला आलो होतो आणि आत्ता आपण चाललो आहे गेट ऑफ इंडियावरून घरच्या दिशेने म्हणजे सी एस टी स्टेशनकडे जात आहो. पाहू शकताय खूप जुन्या जुन्या बिल्डिंग आहेत. सी एस टी म्हणजे जुनं आहे, जुनं ते सोनं आहे. खूप छान बिल्डिंग आणि लगभग हर बिल्डिंग 150 वर्षापूर्वीचीच बिल्डिंग आहे. खूप सुंदर आणि खूप बघण्यासारखा आणि फिरण्यासारखा प्लेस आहे. पाहू शकताय तुम्ही स्वच्छ आणि त्या जुन्या बिल्डिंग. खूप छान प्लेस आहे, बघू शकताय. लगभग नाही बोललं तरी इथं हर बिल्डिंगचा 100 वर्षाचा कालावधी उलटून गेलेल्या बिल्डिंग आहेत. खूप सुंदर सुंदर बिल्डिंग आहेत आणि जाता जाता आपण बघणार आहोत इथे 2 चौक पडतात. 2 चौकात जाणार आहोत. ते 2 चौक आज मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. बघूया आपण पुढे कोणते चौक आहेत ते. आणि खूप छान प्लेस आहे असा बघण्यासारखा, फिरण्यासारखा. सध्या आपण गेलो होतो गेट ऑफ इंडियाला. गेट ऑफ इंडियाचा बी व्हिडिओ येईनच याच्यानंतरच लगेचच. आणि गेट ऑफ इंडियावरून आता चाललो आहे सी एस टी स्टेशनकडे शॉर्टकट मार्गे. तर आता पुढे एक चौक लागेल आपल्याला. तो चौक तुम्ही बघू शकताय. खूप मोठाच प्लेस आहे आणि खूप छान. आणि मुंबई तर फिरण्याचं माहेरघर आहे. खूप छान प्लेस आहे. आणि व्ही टी बोललं तर त्याच्यात सी एस टी बोललं तर खूपच छान, एकदम सुंदर असा भाग आहे. पाहू शकताय तुम्ही. आता आलो आहे आपण चौकात आलो आहे. गाड्या खूप वेगाने धावतात, विचार बी नाही करत आहे. बघू शकताय पूर्णपणे चौकात सिग्नल लागला आहे. आणि मी तुम्हाला आता दाखवणार आहे खूप मौल्यवान असं एक ब्रीदवाक्य, ज्यांनी युद्धाच्या काळात म्हणजेच जेव्हा भारत पाकिस्तान फाळणी चालू होती त्या काळात आपल्या सैन्याचं, आपल्या जनतेचं आणि आपल्या माणसांचं रक्त पिसळवायचं काम केलं. ते ब्रीदवाक्य म्हणजे जय जवान जय किसान हे ब्रीदवाक्य आहे. आणि ज्यांनी ते आपलं रक्त पिसळवलं सैन्याचं ते आहेत, पाहू शकताय तुम्ही. त्यांचा स्टॅच्यू लावलेला आहे, पुतळा लावलेला आहे, तुम्ही बघू शकताय. आणि खूप सुंदर असं काम केलेलं आहे. बघू शकताय खूप मोठा चौक आहे सी एस टीचा. आणि याच चौकाला बोलतात जय जवान जय किसान चौक. खूप मोठा प्लेस आहे खूप मोठा आणि छान असं स्मारक बनवलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. खूप सुंदर स्मारक बनवलेलं आहे. आणि संगमरवरी दगडात त्यांची माहिती बी दिलेली आहे, पाहू शकताय. आपण सांगूया जय जवान जय किसान. ज्यांचं ब्रीदवाक्य ते म्हणजे लाल बहादूर शास्त्री यांचं ब्रीदवाक्य. आणि त्यांनीच ज्यावेळेस भारत पाकिस्तान आपलं युद्ध होतं त्यामध्ये आपल्या सैन्यांचं मन डायवर्ट, या सैन्यांचं रक्त पिसळवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्याच्यातच आपला विजय झालेला आहे. ते म्हणजे लाल बहादूर शास्त्री. खूप मोलाचं असं योगदान आहे आणि स्वातंत्र्य लढ्यात खूप मोलाचं योगदान आहे त्यांचं, पाहू शकताय. ते आपण माहिती दाखवतो आहे कधी काय झालेलं आहे, कधी काय. हे बघा, हे पूर्णपणे छान असा स्टॅच्यू आहे जय जवान जय किसान. आणि त्यांचं खूप छान अशी पुतळा बसवलेला आहे. आणि बघू शकताय तुम्ही, एकदम झूम करून बी दाखवतो. 2 ऑक्टोंबर 1904 ते 11 जानेवारी 1966 या काळातला हे ब्रीदवाक्य होतं, हे होतं. आणि या काळात उभारण्यात आलेलं स्मारक आहे. शिवाजीराव पाटील केंद्रीय मंत्री होते, त्यांनी उभारलेले आहे. आणि उद्घाटन केलं आहे ते आपले मुख्यमंत्री विलासराव देशमुख
यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. खूप जुना आणि खूप छान स्मारक आहे. आणि CST म्हणजे जुनं ते सोनं आहे, पहिलंच बोललेलो आहे मी. खूप जुन्या वस्तू आहेत आणि खूप जुन्या आठवणी आहेत CSTत. आणि खूप सुंदर असं स्मारक आहे, छान बनवलेले आहे. हे बी बनवले आपल्या BMCनेच बनवलेले आहे. आणि पुढे बघणारे आपण खूप जुनी बिल्डिंग, 200 वर्षापूर्वीची ही बिल्डिंग आहे, पाहू शकता. जवळून जर स्वतः समक्षात बघितली तर एकदम छोटीशी बिल्डिंग आहे, एवढी पातळ बिल्डिंग आहे. 200 उलटून गेलेले आहे त्या बिल्डिंगला, 200 वर्ष पूर्ण झालेले आहेत. खूप जुने प्लेस आहेत. तरी बी तुम्हाला वाटणार नाही का या जुन्या बिल्डिंग आहे. आलो आहे काळा घोडा चौकात. आपण आत्ता आलो आहे काळा घोडा चौक आहे, ज्याला काळा घोडा चौक बोलतात. जो बी CST इथेच आहे. आणि खूप सुंदर असं हे केलेलं आहे, काम आहे. घोड्याची प्रतिमा तर वाव, अतिसुंदर, अफाट. ज्यांनी कलाकृती केलेली खूप सुंदर आणि छान, खूप छान काम केलेलं आहे, बघू शकता. हे बी व्हिक्टोरिया काळातीलच कामकाज आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला, कसा काय आहे, काय कमी आहे व्हिडिओमध्ये, नक्कीच कळवा. कमेंट करा, आपल्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्याला आपले सबस्क्राईब लवकरच कंप्लीट करायचे, त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला शेअर करा. बाय बाय मित्रांनो.